2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठा एल्गार केला होता हं. की आम्ही 288 उमेदवार लढू. त्यावेळेस सुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की मनोज जरांगे फक्त सरकारला असल राज्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात, की निवडणुका लढू शकत नाहीत. आणि त्यांनी निवडणुका लढल्या असतात, आम्ही त्याला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या. कारण की जर त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम करत असतील तर त्यांनी हं. निवडणुका लढल्या असत्या. हं. परंतु मनोज जरांगे हे गरीब मराठ्यांसाठी काम करत नाहीत, हे प्रस्थापितांसाठी लढताय, कुठल्या कुणाच्या तरी इशाऱ्यावर लढण्याचं काम करतायत. गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण राज्यातील गरीब मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागले बऱ्याचशा प्रमाणात, परंतु आणखी समोर कोणी येत नाही. परंतु येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी हे होतील. आता त्यांनी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा विधानसभेच्या टायमिंगला घेतले, अनेक लोकांना तिथं बोलवून घेतलं, आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करण्याचं काम केलं. त्यावेळी खूप लोकांना असं वाटत होतं किंवा आपण मनोज जरांगे पाटलामुळे आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळत, विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि आपण कुठेतरी निवडून येऊ किंवा पराजय म्हणजे हार जीत ह्या चालत राहतात. पण उमेदवारी मिळण्यासाठी तिथं म्हणजे चढावड लागली होती आणि खूप दररोज शेकडो लोक तिथं उमेदवारीसाठी येत होते. गाड्या शेकडो गाड्या घेऊन तिथं शक्ती प्रदर्शन त्या आंतरवाली सराटीत करत होते. परंतु मनोज जरांगेने आयत्या वेळी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासोबत ते राजरत्न आंबेडकर असतील, हं. ते नोमानी असतील, हे सुद्धा लोक मनोज जरांगेच्या नादी लागले आणि अगदी राजरत्न आंबेडकरांना काय त्याच्यामध्ये अनुभव आलाय. हं. राजरत्न आंबेडकरांना अक्षरशः म्हणजे 500 मतं सुद्धा त्या बदनापूर विधानसभेमधून मिळाले नाही. राजरत्न आंबेडकर जरांगे यांना जवळजवळ भेटून त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं, परंतु मनोज जरांगेने त्यांच्यासाठी एक शब्द सुद्धा खर्ची घातला नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या आपल्याला पाठिंबा देणारा, आपल्याला सहकारी म्हणून घेतलं तरी बी त्याला सुद्धा तुम्ही वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे मनोज जरांगेचं रिमोट कंट्रोल हे खरं तर बारामतीच्या काकाकडे आहे, शरद पवार साहेबांकडे आहे. जरांगेंचं रिमोट कंट्रोल हे बारामतीच्या काकांकडे आहे असं नवनाथ वाघमारे म्हणतात. आबासाहेब पाटील, तुम्ही कसं बघता येईल त्यांच्या या टीकेकडे? आपल्या आजची जी चर्चा आहे ही राजकारणावरती चर्चा आहे, निवडणुकीच्या संदर्भामधली चर्चा आहे. हं. आणि मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे तर ते स्वतःहून ते मांडतील. हं. त्यांच्या भूमिकेसंदर्भामध्ये मला बोलता येणार नाही, कारण